वेलकम बॅक टू माय चॅनल। माझ्या चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे। आणि आता कसं श्रावण स्टार्ट होणार आहे, मग त्याच्या आधी म्हटलं आपला नॉनव्हेजचा एक बेत झालाच पाहिजे। त्यासाठी आज स्पेशली आणले तर मिस्टरांनी प्रॉन्स आणि पापलेट आणलेले आहेत। ते सकाळी लवकर मार्केटला गेले होते आणि त्यांनी घेऊन आले ते वेळी। आणि ही फिश येतेवेळीच त्यांनी साफ करून आणलेत। आणि आता मी याला थोडंसं मीठ आणि लिंबूचा रस लावून घेते। आणि मला असं वाटतं की ह्या फिशला जे कट बसलेले ते थोडे मोठे मोठे आहेत, सो आणखी दोन तीन मी कट मारून घेते, म्हणजे आपण जो यामध्ये मसाला स्टफ करणार आहे तो व्यवस्थित बसला जाईल आतमध्ये। मला आता जो याला स्टफ करण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो मी करून घेते। तर इकडे मी लाल तिखट वापरलेला आहे, आणखी हळद, मीठ, आणखी ब्लॅक पेपर पावडर, आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस, आणि ते मी चांगलं असं मिक्स करून घेते। थोडंसं मला ते लिंबाचा रस कमी वाटला म्हणून त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून त्याचं पातळ पेस्ट टाईपमध्ये करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर मी इकडे फिशला चांगलं लावून घेते, म्हणजे कसं जे आपण कट मारले त्यामध्ये चांगलं स्टफ करायचं। तसं बघायला गेला तर आमच्या घरी सी फूडचे सगळ्यांनाच आवडतात। मी आता फिशला असं चांगल्या प्रकारे स्टफिंग करून ठेवते आणि जेव्हा फ्राय करायचे तेव्हा मी त्यांना बाहेर काढेन। आणि त्यानंतर मी इकडे पटकन बनवायला घेतले प्रॉन्स करी। तुम्हाला जर काय माझे व्हिडिओ जर का आवडत असतील तर लाईक शेअर करा, आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि कांदा घातलेला आहे, आणि कांदा थोडासा मी चांगला भाजून घेणार। त्यानंतर यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे। मीठ जरासं मी फोडणीमध्येच घालते, कारण की कसं कांदा हा चांगला भाजला जातो। आणि त्यानंतर इथं मी लाल तिखट वापरलेला आहे, आणि यासाठी मी मसाला जो लागणार आहे मला तो मी आधीच पेस्ट करून घेतलेली होती, तो मी तेलामध्ये चांगला परतून घेणार आहे। मला जितकी ग्रेव्ही हवी आहे तितकं मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी प्रॉन्स पण घातलेत आणि थोडंसं वरून आंबट घातलेलं आहे, कारण की प्रॉन्सची जर का कढी बनवला तर थोडी आंबट करायची, कारण की ती खायला म्हणजे चवीला बरी लागते। आणि त्यानंतर पटकन मी इकडं फिश फ्राय करायला घेतले। फिश साठी काही नाही, फक्त मी प्लेन रवा घेतलेला आहे, त्यामध्येच मी ते फ्राय करायला ठेवलेत। आमचं दुपारी जेवण वगैरे झालं, आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही थोडं शॉपिंग करण्यासाठी विशाल मार्टला गेलो। आणि तसंही माझं घरातलं थोडं साहित्य संपलेलं होतं, ते थोडं साहित्य घेतलं। आणि घरचं साहित्य घेता मी पण चान्स मारला, त्यामध्ये मी पण मला 2 पॅन्ट्स आणि 2 टी शर्ट्स घेतले, आणि शाव्याला पण एक टी शर्ट्स घेतलं। कधी पण आम्ही बाहेर शॉपिंगला गेलो आणि किड्स सेक्शनमध्ये जर का आम्ही गेलो तर श्राव्याचं चालू होतं की मला हे पाहिजे, मला ते पाहिजेत, आणि सगळं काही उचलत राहते, पण तिला आम्ही जास्त काही घेतलं नाही। हा माझा मी व्लॉग इथं स्टॉप करते। परत एकदा भेटूया आपण नवीन व्लॉगसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।